स्पिरिट नावाचे जे काही तोटांड या ऍग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये चालतं हे संपूर्णपणे बंद करण्यात यावं. रविवारपासून माझा पाठलाग करतायत, मला मारण्याचा प्रयत्न करतायत. कारण की अशा ज्या पद्धतीने जर मोगलाई महाराष्ट्रामध्ये जर चालायला लागली तर विद्यार्थ्यांचं, सामान्य विद्यार्थ्यांचं कॉलेजमध्ये जे कॅम्पसमध्ये राहणं आहे किंवा वागणं आहे ते बंद होऊन जाईल. ते विद्यार्थी तिकडून एवढा जमाव घेऊन आले तरी कॉलेज म्हणतं की आमच्याकडे स्पिरिट नावाचं काही चालतच नाही. मी राज्यपालांना असेल, कृषी मंत्री असतील, शिक्षण मंत्री आणि कुलगुरूंना या संदर्भात पत्रही दिलं. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आणि पुण्यामध्ये सध्याची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काही विद्यार्थ्यांना घेऊन प्रॉब्लेम समोर येतात. मग ते विद्यापीठ पासूनच सुरू आहे तर बाकीच्या कॉलेजांबद्दल आपण कायच बोलूया. तर या सगळ्या कॉलेज चेन मध्ये एक नवीन कॉलेजचं नाव तर आपल्या सगळ्यांसमोर येते, ते म्हणजे पुण्यातील ऍग्रिकल्चर कॉलेज. आता तिथं पण विद्यार्थ्यांना बरेच त्रास आहेत. आपण त्याच विद्यार्थ्यांची आणि काही विद्यार्थी सेनाचे कार्यकर्ते पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया. दादा, नेमकं काय झालेलं आहे ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये? ऍग्रिकल्चर महाविद्यालय, जे शासकीय ऍग्रिकल्चर महाविद्यालय पुण्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये मागच्या 16 तारखेला एक घटना घडली. त्यामध्ये शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्याला मेस मध्ये पाणी भरत असताना विजेचा शॉक लागला. तो शॉक एवढा तीव्र होता की त्या विद्यार्थ्याला डायरेक्टली एका खासगी रुग्णालयामध्ये ऍडमिट करायला लागला. तो विद्यार्थीची सध्या प्रकृती एकदम गंभीर आहे. मागच्या जवळपास 72 तासाहून अधिक वेळ उलटून गेलेला आहे, परंतु तो विद्यार्थी अजूनही एक चांगल्या अवस्थेत येऊ शकलेला नाहीये. असा एक विद्यार्थ्याला इथे शॉक लागलेला आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची पाठपुरावा करण्यासाठी कॉलेज प्रशासनाला भेटायला गेलो. यानंतर कॉलेज प्रशासनाने याच्यामध्ये कुठलीही दखल न घेता कॉलेज प्रशासनाने आम्हाला उडवाउडीची उत्तर दिले. कॉलेज प्रशासनाने याच्यामध्ये आतापर्यंत कुठलीही कमिटी स्थापन केलेली नाहीये, ना या गोष्टीची ओनरशिप घेण्यासाठी कॉलेज प्रशासन तयार आहे. त्यामुळं कॉलेज प्रशासनाचा एक भोंगळा कारभार, ढिसाळ कारभार या माध्यमातून दिसून येतो. आमचा कॉलेज प्रशासनावरती एक आरोप आहे की कॉलेज प्रशासनाने याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याची पूर्ण जबाबदारी कॉलेज प्रशासनाने घ्यावी. त्या विद्यार्थ्याचा जो आर्थिक खर्च आहे, रुग्णालयाचा पूर्ण खर्च आहे, तो कॉलेज प्रशासनाने उचलणं गरजेचं आहे, अशी विद्यार्थी परिषदेची एक मागणी आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऍग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये स्पिरिट या नावाने एक अनऑफिशियल संघटना चालते. ही संघटना कुठेही रजिस्टर्ड नाहीये, परंतु वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून इथे विद्यार्थी शिकायला येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, या संविधानाच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली या स्पिरिटच्या नावाखाली इथे विद्यार्थ्यांमध्ये केली जाते. समानतेच्या नावाखाली, समानता या तत्वाची पायमल्ली या स्पिरिटच्या नावाखाली केली जाते. एका भागातल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या भागातल्या विद्यार्थ्याशी तरी चर्चा करायची नाही, काही बोलायचं नाही, अशा माध्यमातून रॅगिंग एक प्रकारे या माध्यमातून केली जाते. मराठवाड्यातला विद्यार्थी असेल तर त्यांनी खानदेशातल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायची नाही, विदर्भातल्या विद्यार्थ्यांनी कोकणातल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायची नाही. अशा माध्यमातून वेगवेगळे रिजनलिझम हे विद्यार्थ्यांमध्ये पसरवलं जातं आणि कुठेतरी ह्याच्यामध्ये रॅगिंग कॉलेज या स्पिरिटच्या माध्यमातून केलं जातं, असा आमचा आरोप आहे. तू विद्यार्थी आहेस कॉलेजचा, राईट? तुझ्यासोबत काय प्रॉब्लेम झालेला आहे कॉलेजमध्ये ज्यावेळेस एंटर झालो त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी संपर्क केला की असं असं चालतंय, ग्रुपिझम आपला आहे, त्या तू राहायचं, आपल्या विद्यार्थ्यात हिंडायचं, बाकी कोणाशी बोलायचं नाही, कोणासोबत जेवायला बसायचं नाही. असं करत असताना मग मी त्यावेळेस म्हणलं की मला काही याच्यात यायचं नाही, मला असं काही करायचं नाही, कॉलेजमध्ये सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचं. त्यावेळेस मी असं बोलल्यावर विद्यार्थ्यांनी मला त्या ग्रुपिझम मधून आउट केलं आणि त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की याच्यासोबत बोलायचं नाही कोणी, काही नाही. आणि जो विद्यार्थी वाईट टाकलेला असतो तशाप्रमाणे मला कॉलेजने केलं. आणि यानंतर मी कॉलेज प्रशासनाला वारंवार सांगितलं, रेक्टर असतील, चीफ काउन्सिलर असतील, काउन्सिलर मॅडम असतील किंवा एडी सर स्वतः प्राचार्यांना. त्यावेळेस तू कंप्लेंट करायला जात होता तेव्हा त्यांचं रिॲक्शन काय असायचं किंवा ते तुला काय उत्तर? रिॲक्शन काय, ह्या गोष्टी त्यांना सुद्धा माहित होत्या. त्यांनी मी ज्यावेळेस बोलायला जातो त्यावेळेस मला सांगायचे की अशा गोष्टी कॉलेजमध्ये चालतात, तू पण ह्याच्यात इन्व्हॉल्व हो. मी म्हणलं की मला अशा गोष्टीत इन्व्हॉल्व व्हायचं नाही, मला सेपरेट राहायचंय, मला सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचंय म्हणलेलं. तू कोणत्या गावातून आलेला आहे? मी तुळजापूरवरून आलेलो आहे. तुळजापूर. आणि मग इथं आल्यावर ते म्हणत होतं की मराठवाडा विदर्भाच्या लोकांशी बोलायचं नाही. हा, मराठवाडा आणि विदर्भ एक आहे आणि जे खानदेश वेगळा, सातारा सांगली वेगळं आणि पुणे सोलापूर नगर असे सगळे 6-7 डिस्ट्रिक्ट आहे. मॅडम, अशी परिस्थिती आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही ज्यावेळेस निवेदन द्यायला गेलो त्यावेळी या दोन्ही प्रकाराबाबत, घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही प्राचार्यांना जबाब विचारला. प्राचार्य महोदयांकडे पण याचे काही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. उलट या आम्हालाच उडवाउडीचे उत्तर देण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेस
प्राचार्यांशी बोलत असताना तिथं एक जमाव आणि आमच्या बाजूला गोळका घातला. त्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी होते आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनाच उडवाउडवीची उत्तर देणं, त्यांना शिवीगाळ करणं असं या जमावाच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याचं देखील आम्ही प्राचार्यांकडे कंप्लेंट केलेली की या विद्यार्थ्यांवरती तुम्ही काही ना काहीतरी कारवाई करावी, कारण की अशा ज्या पद्धतीने जर मोगलाई महाराष्ट्रामध्ये जर चालायला लागली तर विद्यार्थ्यांचं, सामान्य विद्यार्थ्यांचं कॉलेजमध्ये जे कॅम्पसमध्ये राहणं आहे किंवा वागणं आहे ते बंद होऊन जाईल. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, अशा पद्धतीची मोगलाई इथे चालणार नाही, हेच आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं. आता तुमच्या सगळ्यांची काय मागणी आहे कॉलेजकडून तुमच्या? कॉलेजने त्या सर्व विद्यार्थ्यांवर मी नावं दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. अजून काही नावं जे काही विद्यार्थी रविवारपासून माझा पाठलाग करतायत, मला मारण्याचा प्रयत्न करतायत. दोन पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न? हो, पाठलाग चालू आहे. मी कॉलेज प्रशासनाला वारंवार सांगितलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा आणि त्या विद्यार्थ्यांवर काहीतरी कारवाई करा. तरी पण कॉलेज काहीच नाही बोलत आहे. कॉलेज काहीच ऍक्शनच घेण्यात आले त्याच्यावर. काल एवढं पत्र द्यायला आल्यावर ते विद्यार्थी तिकडून एवढा जमाव घेऊन आले तरी कॉलेज म्हणतं की आमच्याकडे स्पिरिट नावाचं काही चालतच नाही. म्हणजे कॉलेज मान्यच करायला तयार नाही की हे स्पिरिट चालतंय म्हणून. मी त्यांना ग्रुप सुद्धा दाखवला व्हॉट्सअप. पाठलाग केला होता पोलिसांना, काही कंप्लेंट वगैरे केली आहे? नाही, पोलिसांना मी कॉलेज प्रशासनाला कंप्लेंट सांगितली. मी राज्यपालांना असेल, कृषी मंत्री असतील, शिक्षण मंत्री आणि कुलगुरूंना या संदर्भात पत्रही दिलं. तर कॉलेज प्रशासनाने ते पत्र मागे घ्या म्हणून दबाव निर्माण केला माझ्यावर आणि माझ्या घरच्यांना सांगितलं की तुम्ही पत्र माघार घ्यायला लावा. पण मी सांगितलं की जोपर्यंत विद्यार्थ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत पत्र माघार घेणार. कारण जरी कारवाई नाही झाली तर तुम्ही सगळे कार्यकर्ते मिळून तुमची पुढची म्हणजे पावलं काय? एबीव्हीपी म्हणून आमच्या याच्यामध्ये हीच प्रमुख मागणी आहे की ज्या विद्यार्थ्याला त्या दिवशी मेसमध्ये पाणी भरताना शॉक लागला त्या विद्यार्थ्याची संपूर्ण जबाबदारी कॉलेज प्रशासनाची आहे. कॉलेज प्रशासनाने याचा संपूर्ण आर्थिक हातभार खर्च आहे तो हातभार लावून उचलावा, ही एक आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की हे जे स्पिरिट नावाचे जे काही तोटांड या ऍग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये चालतं हे संपूर्णपणे बंद करण्यात यावं. जे कोणी याच्यामध्ये दोषी आढळतील, जे कोणी यामध्ये विद्यार्थ्यांवर प्रेशर निर्माण करण्याचं काम करतायत, जे कोणी अँटी रॅगिंग ऍक्टच्या अंतर्गत 1999 साली जो ऍक्ट महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे, अँटी रॅगिंग ऍक्टच्या अंतर्गत यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत या विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात येत नाही व त्या विद्यार्थ्याची जी प्रकृती आहे जोपर्यंत स्थिर होत नाही आणि कॉलेज प्रशासन जोपर्यंत त्याला मदत करत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही आमचा लढा सुरू ठेवू. आता यांचा लढा जो आहे तर तो चांगल्याच कामासाठी आहे, विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी हा लढा आहे. पण आता तरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दक्षता कॉलेज घेतंय की नाही हे बघणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे. आणि जर ही दक्षता नाही घेतली तर एबीव्हीपी कडून पुढची पावलं काय असणार आहे ते पण आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारे.